हुकमाची राणी या मालिकेत प्रेक्षकांनो असला भारी जबरदस्त असा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे बरं का. इकडे आपली राणी या उर्मिलाची चांगलीच मस्ती जिरवताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालतीवर तिने जे काही चोरीचे आरोप केले आहे त्या चोरीच्या आरोपातून मालतीची निर्दोष मुक्तता करताना आता राणी आपल्याला इथे दिसणार आहे. शिवाय या उर्मिलाच्या चांगली सनसनीत कानाखाली पेटावून इकडे मालतीच्या झालेल्या सगळ्या अपमानाचा बदला आता राणी चांगला पुरेपूर वसूल करताना आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. आणि हे सगळं येणाऱ्या भागांमध्ये कसं घडणार आहे हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारखानीस वकील हे आता मालतीची चांगलीच उलट तपासणी घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. वकील आता मालतीला विचारत असतात, मग तुम्ही त्यांच्या कपाटातून फाईल शोधून आणल्या त्या नसताना मग तुम्हाला चोरी करायला कितीसा वेळ लागला असेल, तेव्हा तुम्ही त्या फाईलबरोबर दागिनेही घेऊन आला असतान. तेव्हा मालती बोलते, नाही वकील साहेब, मी असं काही केलं नाही. जज साहेब, हे माझ्यावर उगाचच आडवे तिडवे आरोप करत आहात आणि त्याला काही अर्थ नाही. पण इकडे कारखानीस वकील हा मालतीवर आरोपवर आरोप करत जातो आणि मालती कारखानीस वकिलांची इकडे उत्तरं देता देता खूप घाबरून जाते आणि ती आता इकडे खूप घाबरलेली असते आणि काहीही उत्तरं देऊ लागत असते. तेव्हा कारखानीस वकील म्हणतात, तुम्ही एकदा या उर्मिला मॅडमनी एक छान दागिना केला होता, त्या दागिन्याचं कौतुक केलं होतं बरोबर ना. तेव्हा आता इकडे राणी बोलते, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, आता कोणतीही स्त्री एखाद्या महिलेच्या दागिन्यांचं कौतुक करते म्हणून ती काही चोरी करेल का. आता कारखानीस वकील बिनबोडाचे आरोप माझ्या आशिलावर करत आहे. तेव्हा आता इकडे कारखानीस वकील बोलू लागतात, मागे एकदा उर्मिला मॅडमने चपलाहार केला होता तेव्हा तुम्ही त्यांचं भरभरून कौतुक केलं होतं ना आणि तो तुम्हाला आवडला सुद्धा होता बरोबर. तेव्हा आता इकडे मालती हो बोलते. तेव्हा वकील बोलतो, पॉईंट टू नोटेड मिलॉर्ड. कारण इकडे आता या मालती मॅडमची पहिल्यापासूनच उर्मिला मॅडमच्या दागिन्यांवर बारीक नजर होती, हे आता आपल्याला इथं सिद्ध झालं आहे. तेव्हा आता इकडे कारखानीस वकील बोलू लागतात, जज साहेब, तुम्ही या मालती मॅडमच्या घराची झडती घेण्याची आज्ञा पोलिसांना द्यावी अशी माझी विनंती आहे. त्याशिवाय आपल्याला काय खरं आणि काय खोटं याचा उलगडा होणार नाही. तेव्हा आता इकडे राणी बोलते, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, लगेच तुम्ही असं कसं काय करू शकता. तुम्ही डायरेक्ट माझ्या सासूबाईंवर काहीही आरोप करताय आणि डायरेक्ट त्यांच्या घराची झडती घ्यायला लावत आहेत. तेव्हा वकील साहेब म्हणतात की ऑब्जेक्शन ओव्हररूल. आपण इकडे आता खऱ्या खोट्याची तपासणी करण्यासाठी नक्कीच या मालती मॅडमच्या घराची आपण झडती घेऊ शकतो आणि आता मालती मॅडमच्या घरामध्ये ह्या उर्मिला मॅडमचं सोनं मिळतंय की नाही यावरच पुढची निकाल अवलंबून आहे. त्यामुळे आता ही उरलेली सुनावणी जेव्हा मालती मॅडमच्या घराची इकडे झडती होईल आणि पोलिसांच्या हाती नवीन काही पुरावे लागतील यानंतरच सुनावली जातील. आज कोर्टाचं काम इथे स्थगित केलं जात आहे. आता मालती महाडिकच्या घरापाशी पोलीस आलेले असतात आणि पोलीस मालतीच्या घराची झडती घेण्यासाठी इकडे आता महाडिकांच्या बंगल्याकडे आलेले असतात. तेव्हा आता इकडे आबासाहेब बोलत असतात, तुम्ही माझ्या घराची अशी झडती घेऊ शकत नाही. माझी बायको अजिबात चोर नाही. तुम्ही तिच्यावर कसलेही आरोप करत आहात आणि याचा मला अजिबात म्हणजे अजिबात पटत नाही. तेव्हा आता पोलीस आबासाहेबांना म्हणतात, आबासाहेब, तुम्ही एक प्रतिष्ठित व्यक्ती आहात आणि तुमच्या घराची झडती घेणं आम्हालाही पटत नाही, पण आमच्या कायद्याच्या मार्गामध्ये तुम्ही अडथळा आणू नका आणि मला माझं काम करू द्या. तेव्हा आता आबासाहेब बाजूला होतात आणि इकडे सगळे पोलीस मिळून छानपैकी मालतीच्या घराची झडती घेत असतात. इंद्रा, राणी आणि ही दोघं उर्मिला, विक्रांत सगळे जण इकडे आता घराबाहेर येऊन थांबलेले असतात आणि पोलीस मात्र आतमध्ये जाऊन घराची झडती घेत असतात. तेव्हा इकडे आता ही मालती उर्मिलाला बोलत असते की उर्मिला, तू इतक्या खालच्या पातळीला उतरशील असं मला वाटलं नव्हतं. अगं नालायक मुली, मी चोरी केली असा माझ्यावर तू खुशाला आरोप केलास. अगं मी तुला चोर वाटले का. किती मूर्ख बाई आहेस. तेव्हा आता इकडे उर्मिला बोलत असते, मालती मॅडम, आता तुमच्या घराची झडती झाल्यानंतरच कळेल मला काय खरं आणि काय खोटं. तुम्ही चोर आहात का शिरजोर आहात सगळं काही कळेल. तुम्ही आता थोडा वेळ वाट बघा. इकडे आता मालती डायरेक्ट या विक्रांत आणि
या उर्मिलासोबत डायरेक्ट कचाकचा भांडत असते आणि बोलत असते, हो माझ्यावरचे हे आरोप आता फक्त खोटे निघू दे. मग तुम्ही आहात आणि मी आहात. तुझ्यासारख्या नालायक बाईला मी माझी जवळची व्यक्ती मानली आणि तुझ्यावर विश्वास ठेवला. एकेकाळी तुझ्यासोबत छान गोड गोड वागले. या गोष्टीचा आता मला खूप पस्तावा होत आहे. उर्मिला, तू खूप पातळधोंडी बाई निघालीस ग. आणि काय होतं, पोलीस आता इकडे तिकडे सगळीकडे कपाटात आणि कपाटाच्या खाली, खाटेखाली सगळीकडे शोधाशोध करत असतात. तितक्यात एक लाल कलरची पिशवी खाली पडते आणि सब इन्स्पेक्टर जातात आणि ती पिशवी उचलून बघतात. पाहतात तर काय, त्याच्यामध्ये सोने सापडलेले असते. तेव्हा पोलीस आता बाहेर येतात आणि सगळ्यांना दाखवतात की हे सोनं कोणाचं आहे. उर्मिला मॅडम, हे तुमचं आहे का? तेव्हा आता इकडे उर्मिला बोलत असते, हो हो हे माझंच आहे, द्या इकडे. तेव्हा पोलीस बोलतात, नाही हे तुम्हाला अजिबात मिळणार नाही. हे आम्ही आता आमच्या जवळ ठेवणार, उद्या कोर्टामध्ये सादर करणार आणि त्यानंतरच तुम्हाला तुमची ही मालकी, या वस्तूची मालकी मिळून जाईल. आता पोलीस तिथून निघून जातात आणि उर्मिला तिच्या तोंडाला येईल ते आता मालतीला बोलत असते, चोर कुठली, चोर मालती, नालायक बाई, तुझ्यावर इतका मी विश्वास ठेवला पण तू खूप खालच्या दर्जाची निघालीस ग. म्हणजे ती आता इथे मालतीच्या वयाचं भान सुद्धा ठेवत नसते. ती तोंडाला येईल ते सगळं मालतीला इकडे बोलून दाखवत असते आणि म्हणत असते, मालती मॅडम तुम्ही तर खूपच मोठे चोर निघाला हो. तुम्ही माझे दागिने चोरलेत आणि चोरट्या कुठल्या, आणि तुमच्यासारख्या नालायकपणा आणि नीचपणा मी नाही केला कधी. मी कोणाच्या चोऱ्या माऱ्या कधीच केल्या नाही. इकडे मालती बोलत असते, तोंडाला येईल ते बोलू नकोस उर्मिला, नाहीतर थोबाड फोडीन. काहीही बोलतेस काय मला? मी चोर नाहीये. तिथे ते सोनं कसं आलं हे मला अजिबात माहीत नाही, पण तू मला काहीही बोलतेस. तेव्हा राणी आणि इंद्रा तिथे येतो. राणी बोलते, हे बघ उर्मिला, तुम्ही माझ्या सासूबाईला काहीही बोलू शकत नाही. विक्रांत आणि उर्मिला, तुम्ही इथून चालते व्हा. माझ्या सासूबाईंना एकही वाईट शब्द बोललेला मी अजिबात सहन होणार नाही. उद्या कोर्टात भेटूया आणि बघूया कोणाच्या बाजूने निकाल लागतोय आणि कोणाच्या बाजूने नाही. पण इकडे आता विक्रांत या इंद्राला चिडवून देत असतो, ए चोराच्या मुला, ए चोराची आई, ही चोराची आई आणि हा चोर मुलगा. आणि इकडे आता इंद्राला खूप राग आलेला असतो आणि तो विक्रांतवर डायरेक्टच धावून गेलेला असतो. तेव्हा राणी बोलत असते, विक्रांत सर कुठे यांच्या नालायकांच्या नादी लागता आणि आपल्या अंगावरच खतर ओढून घेता. घाणीमध्ये गटारीमध्ये दगड टाकला का ती घाण आपल्यावरच उडते. मालती मॅडम, इंद्रा सर, चला बरं तुम्ही, आपण घरात जाऊया आणि या नालायकांचं थोबाड सुद्धा तुम्ही पाहू नका. आता इकडे सगळेजण आपापल्या घरी निघून जातात आणि आपली रत्ना आणि अजित मात्र हा सगळा प्रकार डोळ्याने पाहत असतो. आपल्या रत्नकाकीला आणि अजितला अजिबात आवडत नसतं की ही उर्मिला आणि विक्रांत या आपल्या मालतीला अशी वाईट साईड बोलत असतात आणि राणीवर, आबांवर, इंद्रावर आलेली ही सगळी वेळ या दोघांना अजिबात आवडत नसतं. त्यांनी त्यांच्या उपकाराची जाण ठेवलेली असते आणि इकडे या दोघांचं म्हणजेच उर्मिलाचं आणि विक्रांतचं वागणं आपल्या रत्नाईला आणि या अजितला अजिबात पटत नाही. आता या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे बरं का प्रेक्षकांनो. त्याआधी ही मालती मात्र आता तिच्या नवऱ्यासोबत म्हणजे आबासाहेबांसोबत सुद्धा आता घरामध्ये जाऊन भांडत असते. बोलत असते, कुठून तुमच्या या दळभद्र राणीचं ऐकलं आणि मी या उर्मिलासोबत वैर घेतलं. आता माझ्यावर चोरीचा आरोप आला आहे. आता हा आरोप कोण पुसणार? तुमची ही राणी, तिला कोर्टामध्ये गेल्यावर काही मग कळत नाही. ती त्या कारखानीस वकिलासमोर एकही शब्द बोलू शकत नाही आणि ती मला या सगळ्यातून बाहेर काढणार. कोडून पस्तावा केला आणि या राणीचा ऐकून उर्मिलासोबत दुश्मनी केली. किती छान वागत बोलत होते ते दोघेजण माझ्यासोबत आणि आता डायरेक्टच त्यांनी मला चोर ठरवलं, माझ्यावर चोरीचा आरोप घातला आहे. मला आता ही गोष्ट सहन होत नाही. इकडे आबासाहेब मात्र मालतीला खूप समजावत असतात, बोलत असतात, तू असं काही बोलू नको. राणी बाहेरून ऐकत असेल. आता आपण तिला साथ देण्याची वेळ आहे. तिला जर आपण साथ दिली तरच आपण या संकटातून बाहेर निघेल. तुझ्या अशा बोलण्याने राणीचा कॉन्फिडन्स एकदम ढासळून जाईल आणि तिला वाईट वाटेल. मालती बोलते, वाटू दे वाटलं तर. तिच्यामुळेच आता मला हा दिवस पाहायला मिळाला आहे आणि मी चोर ठरले आहे. नालायक असली. मला त्या राणीचं काहीही घेणं देणं नाही आणि तिचं अजिबात वाईट वाटत नाही.
हे सगळं ऐकून राणीला इकडे खूप वाईट वाटत असते आणि ती सुद्धा आता स्वतःला दोष देत असते. माझ्यामुळे मालती मॅडमवर ही वेळ आली आहे. आता इकडे इंद्रा राणीची समजूत काढत असतो आणि बोलत असतो, नाही ग राणी, तू खूप हुशार आहेस आणि तूच आम्हाला या सगळ्या मार्गातून, या संकटातून बाहेर काढणार आहेस. अगं तू मला बदलवलं आहेस, तू मनात आणलं तर सगळं काही करू शकते. मी तुझ्या प्रेमात आता इतका बुडाला आहे, विचार कर तू मला किती प्रमाणात बदलला आहे. असंच तू आता माझ्या आईला सुद्धा तुझ्या प्रेमात पाडशील आणि तुमच्या दोघींचंही छान जमेल. तेव्हा राणी बोलत असते, नाही हो, मी आता मालती मॅडमच्या नजरेत खूप उतरलेली आहे. त्यांना मी आवडणं अशक्य आहे. पण आता इकडे इंद्राच्या बोलण्याने राणीला खूप मोठा धीर आलेला असतो. ती सगळा धीर एकवटून बोलते, उद्या कोर्टामध्ये आपणच नक्कीच केस जिंकू आणि माझ्या सासूबाईंवर लागलेले हे सगळे आरोप मी कसे पुसून काढते हे तुम्ही बघसानच. आणि राणीला आता कोर्टामध्ये उद्या बाजू मांडण्यासाठी एक खूप छान कल्पना सुचलेली असते. आता छानपैकी दुसरा दिवस उगवलेला असतो आणि सगळेजण कोर्टामध्ये हजर झालेले असतात. कारखानीस वकील आणि राणीही तिथे कोर्टामध्ये आपापल्या जागेवर बसून घेतात. आता कोर्टात जज साहेबांची एंट्री झालेली असते. आता कारखानीस वकील इथे कोर्टात बोलू लागतात, जज साहेब, काल तुम्ही पोलिसांना जी झडती घ्यायला लावली त्या झडतीमध्ये इकडे मालती महाडिकच्या घरामध्ये हे उर्मिला महाडिक यांचे दागिने सापडले आहे. ते तुम्ही पाहू शकता. पोलीस आता हे सगळे दागिने जज साहेबांच्या हवाली करतात आणि त्यांच्या पुढे हा पुरावा सादर करतात. तेव्हा आता इकडे जज साहेब ह्या उर्मिलाला विचारतात, उर्मिला, तुमचे हे दागिने आहेत का? तेव्हा उर्मिला बोलते, हो, मला एकदा पाहायला लागेल. तेव्हा उर्मिला दागिने पाहते आणि बोलते, हो जज साहेब, हे माझेच दागिने आहे आणि हे कुठे सापडले, जसं काही हिला काहीच माहीत नाही असं आता कोर्टामध्ये ही दाखवत असते. तेव्हा आता इकडे लगेच कारखानीच वकील बोलू लागतात, जज साहेब, हे सगळे दागिने या मालती महाडिकच्या घरामध्ये सापडले आहे. याचा अर्थ या मालती यांनीच या कपाटामधली फाईल जेव्हा चोरून नेली तेव्हा त्यासोबत हे महागाचे मौल्यवान दागिने सुद्धा चोरून नेले आहे. यांनी या उर्मिलाताईंच्या घरामध्ये खूप मोठी चोरी केली आहे. माझ्या आशिलाच्या यांनी घरामध्ये जाऊन चोरी केली आहे आणि यांच्यावरचा गुन्हा आता सिद्ध झाला आहे. जज साहेब, या मालती महाडिक यांना चांगली मोठ्यातली मोठी कठोर शिक्षा तुम्ही द्यावी अशी माझी नम्र विनंती आहे. तेव्हा जज साहेब ॲडव्होकेट राणी महाडिक यांना त्यांची बाजू मांडायची संधी देतात. तेव्हा आता राणी या कारखानीस वकिलाने मालतीवर केलेले सगळे एक एक करून पुरावे कसे खोडून काढते हे पाहायला आता आपल्याला खूपच मजा येणार आहे. इकडे आता राणी कोर्टामध्ये बोलू लागते की या कारखानीस वकिलांचं असं म्हणणे आहे की माझ्या आशिलाने मालती महाडिक यांनी या उर्मिलाच्या कपाटामधून फाईलसोबत काही दागिने चोरून आणले आहे. आपण एक वेळेस हे मान्यही करूयात, पण आता मी कोर्टासमोर एक असा पुरावा सादर करणार आहे की कोर्टाला या गोष्टीवर विश्वास बसेल की माझा आशील एकदम निर्दोष आहे आणि त्यांनी चोरी केली नाही. तेव्हा आता राणी इथे थेट कोर्टामध्ये डायरेक्टच त्या गजाला आणून उभा करते आणि गजाला प्रश्न विचारू लागते. तेव्हा आता इकडे गजा राणीच्या सगळ्या प्रश्नांची अगदी खरीखुरी उत्तरं देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण तिकडे आता बंगल्याबाहेर असलेल्या सिक्युरिटीसाठी लावलेले जे कॅमेरे असतात त्या कॅमेऱ्यामध्ये या गजाचं सगळं काही भांडं उघड झालेलं असतं आणि त्या कॅमेऱ्यामध्ये सगळं गजाचं हे कारस्थान कैद झालेलं असतं हे आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. राणीने आणि इंद्राने ते सगळे CCTV फुटेज इथे आता कोर्टात सादर केलेले असतात. त्यात असं दिसत असतं की हा गजा बंगल्यामध्ये जातो आणि एका लाल पिशवीमध्ये सगळे सोन्याचे दागिने भरून आणतो. कोर्टामध्ये जेव्हा इथे केस चालू होती तेव्हा आमच्या घराला कुणी नव्हतं. तेव्हा हा गजाने काय केलं, गपचूप जाऊन आमच्या घरामध्ये या उर्मिलाचे दागिने ठेवले आणि आम्हाला त्याचा काही पत्ताच नाही. आणि नंतर कोर्टाने थेट डायरेक्ट पोलिसांना तिकडे घराची झडती घेण्यासाठी पाठवलं. त्यामुळे जो काही प्रकार घडला हे आमच्या काहीही लक्षात आलं नाही. तेव्हा आता जज साहेब कोर्टामध्ये डायरेक्ट ह्या
गजाला शिक्षा सुनावणार असतात. तोच गजा बोलू लागतो की हे मी सगळं माझ्या मनाने केलं नाही, हे मला विक्रांत सरांनी करायला लावलं आहे आणि यासाठी मला पैसे दिले आहे. आता कोर्टामध्ये विक्रांत आणि ही उर्मिला चांगलीच जज साहेबांसमोर तोंडावर पडलेली असते आणि कारखानीस वकिलाचा खूप मोठा पोपट झालेला असतो आणि आपली राणी मात्र आता एकदम जिंकण्याच्या जवळ येऊन थांबलेली असते. आणि इकडे आता ही जी काही केस असते चोरीची ती एकदम 360 अंशाने मस्तपैकी गरकन फिरलेली असते आणि सगळा रिझल्ट हा राणीच्या पारड्यामध्ये येऊन पडलेला असतो. आता प्रेक्षकांनो, इकडे उर्मिला आणि विक्रांतला जज साहेब चांगलीच शिक्षा करतात. कोर्टाचा अमूल्य वेळ वाया घालवला आणि कोर्टामध्ये हा सगळा खोटानाटा प्रकार यांनी सादर केला, यासाठी या दोघांना चांगला दणदणीत दंड आता इकडे जज साहेब ठोठावत आहे आणि तो पैशाच्या स्वरूपात सरकारमध्ये जमा करण्याचा आदेश देत आहे. आता इकडे सगळे खूपच खुश झालेले असतात आणि आता राणी डायरेक्ट कोर्टाबाहेर येते आणि ह्या उर्मिलाच्या सनसनीत एक पहिली कानाखाली लगावून देते आणि उर्मिलाला बोलते, माझ्या सासूबाईंवर भलते नको ते आरोप केलेस, त्यांना चोर म्हणाली, यासाठी ही तुझी एकदम झणझणीत अशी माझ्याकडून थोबाडीत तुला मिळत आहे. माझ्या सासूच्या आणि माझ्या सासऱ्यांच्या, माझ्या कुटुंबातल्या कुणाच्याही वाट्याला अजिबात तू जायचं नाहीस, ही तुला शेवटची वॉर्निंग आहे. तर मग प्रेक्षकांनो, कसा वाटला हुकमाची राणी या मालिकेत येणारा हा नवीन ट्विस्ट तुम्हाला पाहायला आवडेल का? आणि हो, या मालिकेमध्ये येणाऱ्या या नवीन वळणाबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच हुकमाची राणी या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका.